कुणासाठी? मराठ्यांसाठी. मग त्याच्यात श्रीमंत मराठा असो, राजकारणी मराठा असो, नोकरदार मराठा असो, व्यावसायिक मराठा असो, शेतकरी मराठा असो, कष्टकरी मराठा असो, गोरगरीब 6 कोटी मराठ्यांसाठी मी भांडतोय. मी बोललोय नेत्याला, राग आलाय मराठ्याच्या नेत्याला. का आला? आमच्या नेत्याला कमवून बोलला. तुझा नेता आहे का जात आहे? तुला नेत्याने जवळ कम केलंय माहिती आहे का? ह्या गोरगरीब मराठ्याने तुला मतदान केलंय, तू आमदार मंत्री झाला म्हणून त्यांनी जवळ केलंय तुला. आज सगळ्यांची जबाबदारी, सगळ्या आमदारांची. तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे होतो, अधिसूचना तुम्ही काढली ना, तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होतं राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून बोलायला पाहिजे, तुम्हाला नेत्याचा राग यायला पाहिजे होता सगळ्या मराठ्याच्या आमदारांना आणि मंत्र्यांना, की तुम्ही अधिसूचना काढली ती द्या, मग ते कसं काय अडवून करतात बघू. मग मी सुद्धा कानाला धरलं असतं की माझी चूक आहे, गुन्हे मागं घेऊ म्हणले होते, तुम्ही मागं घ्या, मग तो कसं काय अडवून करतो बघू. मी तुमच्या पुढं कानं धरले असते. धोका दिला.